नमस्कार. पारितोष हा आकाशच्या घरी आलेला असतो आणि तो मोठमोठ्याने रागिणीला हाक मारत असतो. तेव्हा भूमी त्याच्या समोर येते आणि भूमी म्हणते, पारितोष सर, नक्की काय झालंय? तुम्ही एवढ्या मोठमोठ्याने का ओरडताय? तुम्ही मला सांगाल का? प्लीज पारितोष सर, सांगा. तेव्हा पारितोष बोलतो, खरं सांगायचं तर मला असं वाटत होतं की माझी बायको ही मला कायमची सोडून गेली. तिचा जीव गेला, पण नाही, तिचा जीव घेण्यात आला होता. तिला मारण्यात आलं होतं आणि हे सर्व काम तुमच्या आत्यानीच, रागिणी पटवर्धन यांनी केलं. हे सर्व आकाश जिन्यावर उभं राहून ऐकतो आणि तो मोठ्याने ओरडतो, पारितोष, उगाचच माझ्या आईवरती काही आरोप करू नकोस. आणि तो लगेच धावत धावत त्याच्याजवळ येतो. तेव्हा मात्र पारितोष बोलतो, आकाश, मी काहीही खोटं बोलत नाही. मी जे सांगतोय ते खरं आहे. आता तुला जर का माझ्यावरती विश्वासच ठेवायचा नसेल तर तुझी मर्जी, पण माझ्याकडे पुरावा आहे, पुरावा. आणि तो पुरावा बघून तुला खूप मोठा धक्का बसेल. खरं तर तुझ्या अशा वागण्याचा त्रास मला सुद्धा होतोय आकाश. तेव्हा लगेच आकाश बोलतोय, माझ्या वागण्याचा त्रास? अरे, तू माझ्या आईवरती आरोप करशील आणि मी शांतपणे ते ऐकत बसायचे. तेव्हा भूमी बोलते, आकाश, अरे तुला कळतंय ना तू काय बोलतोयस ते? मी स्वतः तुला सांगितलं होतं की तुझी आई पाठीमागे एक आणि तुझ्या समोर एक वागते, तरी सुद्धा माझ्यावरती तुझा विश्वास नाही का? तेव्हा लगेच आकाश बोलतो, हे बघ भूमी, मला मान्य आहे सकाळी तुला आईनी घरातील कामं करायला सांगितली असतील, पण म्हणून ती कोणाचा खून करेल या गोष्टीवरती माझा विश्वासच नाही. तेव्हा लगेच भूमी बोलते, आकाश, बस झालं. अरे किती किती तू विश्वास ठेवणार आहेस तुझ्या आईवरती? एक नंबरची खोटारडी आहे बाई ती. त्या बाईवरती विश्वास ठेवू नकोस आकाश. कधी नव्हे तर तोंड घशी पडणारच आहेस. तेव्हा मात्र आकाश बोलतो, बस झालं भूमी, अति होतंय तुझं. तुला समजतंय का तू काय वागतेस ती? स्वतःचा विचार कर जरा. अगं, तू जिच्याबद्दल बोलतेस ना ती तुझी सासू आहे. तेव्हा मात्र भूमी बोलते, हो मला माहिती आहे ना, पण ती काही माझी खरी सासू नाही आणि मला तिला सासू म्हणायची इच्छा सुद्धा नाही. असली बाई आयुष्यात असल्यापेक्षा नसलेली बरी. पारितोष सर, माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. तुमच्या बायकोला जर का कुणी मारला असेल तर त्या या रागिणी पटवर्धननेच. तेवढ्यात मात्र रागिणी आकाश जवळ येते आणि आकाशला बोलते, आकाश, बघितलंस काही कसं वागते ती? अरे आकाश, हिने तर ठरवलंच आहे मला बदनाम करायचं. तेव्हा लगेच आकाश म्हणतो, बस झालं, मला काही ऐकायचं नाही भूमी. तुझी सर्व नाटकं आहेत ना ती बंद कर. आणि पारितोष, तुझं काय चाललंय? तू असा माझ्या बायकोवरती, आईवरती आरोप करू शकत नाहीस. तेव्हा लगेच पारितोष बोलतो, एक मिनिट. आणि इन्स्पेक्टर साहेबांना त्या गुंडाला घेऊन पारितोषने आकाशच्या घरात बोलवलेलं असतं. त्याच वेळेला तो गुंड आकाशला सगळे पुरावे देतो. ते पुरावे बघून आकाशच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. त्याला काय बोलावं ते सुचत नसतं. तो खूपच घाबरलेला असतो. त्याची चांगलीच बोलती बंद होते. त्याच वेळेला मात्र आकाश मोठ्याने बोलतो, बस झालं आता. आई, खरं खरं सांग, हे सर्व तू केलं होतंस का? मला तुझ्याकडून ऐकायचं आहे आई. तू जर का माझ्यापासून काही खोटं सत्य लपवत असशील तर प्लीज ते लपवू नकोस आई, प्लीज सांग. तेव्हा लगेच रागिणी बोलते, आकाश, अरे तू काय बोलतोयस? हा माणूस काही येऊन सांगेल आणि तू त्याच्यावरती विश्वास ठेवशील? नाही आकाश, तू असा विश्वास नाही ठेवू शकत. अरे उद्या कोणी येईल आणि म्हणेल रागिणी पटवर्धनने माझ्या नवऱ्याला मारलंय, की तू त्याच्यावरती विश्वास ठेवणार का? तेव्हा मात्र भूमी बोलते, कोणी येईल आणि म्हणेल यामध्ये फरक आहे. खरं सांगायचं तर पारितोष, अवस्थी हे लहानपणापासूनचे आकाशचे मित्र आहेत. मग तुम्ही त्यांच्या बायकोला का मारलं? असं काय सत्य त्यांच्या बायकोला कळलं होतं की तुमची बोलतीच बंद झाली होती? मला तुमच्याकडून उत्तर ऐकायचं आहे पारितोष. तेवढ्यात मात्र लगेच पारितोष बोलतो, भूमी, जाऊ देत ना. एवढं सगळं सत्य येऊन सुद्धा जर का या बाईला स्वतःची लाजच वाटत नसेल, तिला जर का कबूल करावंसच वाटत नसेल, तर आपण तरी काय करणार? तेव्हा मात्र आकाश बोलतो, आई प्लीज, तू काही केलं असशील तर मला सांग.
मला तुझ्याकडून सत्य ऐकायचं आहे. मला अशी लपवाछपवी नाही करायची. तेव्हा मात्र रागिणी बोलते, आकाश, मी काहीही केलेलं नाही. तू उगाच माझ्यावरती आरोप करतोयस. माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस आकाश. एक ना एक दिवस स्वतः तोंडघशी पडशील. तेव्हा मात्र आकाश बोलतो, बस झालं. मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही. आता मात्र जे काही होईल ते समोरासमोर. इन्स्पेक्टर साहेब, तुमच्याकडे अजून काही पुरावे असतील तर दाखवा. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब आकाशच्या हातात पुरावे देतात. आकाश ते पुरावे बघतच असतो. तेवढ्यात रागिणी बोलते, म्हणजे तू ठरवलंच आहेस तर. काही झालं तरी तुझा माझ्यावरती विश्वासच नाही तर तू मला विचारतोस तरी कशाला आकाश. एक गोष्ट लक्षात ठेव आकाश, काही झालं तरी मी हा खून केलेला नाही. ही भूमी मला अडकवण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात आकाश बोलतो, भूमी असली कटकारस्थानं कधीच करणार नाही, माझा विश्वास आहे. कारण भूमी ज्या बाजू बरोबर असतील त्याच बाजूने बोलेल. तू जर का ही गोष्ट केलीस तर ती नक्कीच तू केलीस असं म्हणणार. पण तू जर का केली नसशील आणि तिला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर ती एखादी गोष्ट तुझ्यावरती थोपवणार नाही. तेव्हा मात्र रागिणी बोलते, वा आकाश वा, बायकोबद्दल बोलताना अगदी भरभरून बोलतोस. पण जेव्हा माझ्या बाजूनी बोलायचं असतं तेव्हा मात्र तुझं तोंड बंद होतंय. आकाश, असं काय केलंय मी वाईट? अरे जरा विचार कर आकाश. मला तुझी ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही. आता तू जे वागतोयस ते खूपच चुकीचं वागतोयस आणि मला तुझ्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय. तेव्हा मात्र चांगलाच धक्का आकाशला बसलेला असतो. तेव्हा पारितोष बोलतो, रागिणी पटवर्धन, तुझा जीव घ्यावासा वाटतोय. तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची माती झाली. माझा संसार सुखाचा चालू होता पण त्याला तुझी नजर लागली. तुझ्यामुळे माझी बायको माझ्यापासून लांब गेली. मी तुला सोडणार नाही. मी तुला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार. आता मात्र बस झालं. आता तू जेलमध्ये जायलाच पाहिजेस. तेव्हा रागिणी बोलते, आकाश, हे सर्व थांबव. मी काहीही केलेलं नाही. तू माझ्यावरती विश्वास ठेव आकाश. मी का असं करेन? तेव्हा मात्र आकाश बोलतो, बस झालं. मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही. जे होईल ते होईल. आत्या, तुला जेलमध्ये जावंच लागेल. मी तुझ्यासाठी एक चांगला वकील शोधतो. पण जर का तू याच्यामध्ये खरोखर काही ना काहीतरी कटकारस्थानं केलीच असशील तर मात्र मी तुला सोडणारच नाही. आता मात्र तुझ्या कटकारस्थानांचा पर्दाफाश होणार आणि लवकरात लवकर तुला कडक शिक्षा होणार. आत्या, मी तुला सोडवण्याचा प्रयत्न करेन पण तेव्हा मात्र तुझ्या बाजूने काहीतरी असं झालं पाहिजे की बस की तू त्याच्यामध्ये काहीच केलेलं नाहीस तरच मला ही गोष्ट पटणार आहे. नाहीतर मला ही गोष्ट कधीच पटणार नाही. स्वतःच्या मनाला सांगून ठेव. तेव्हा मात्र चांगलाच धक्का रागिणीला बसलेला असतो. पोलीस रागिणीच्या हातात बेड्या ठोकतात आणि रागिणीला घेऊन जात असतात. तेव्हा लगेच रागिणी बोलते, काय चाललंय तुमचं? अरे थांबा ना तुम्ही, मी काही केलेलं नाही. आकाश, माझ्यावरती विश्वास ठेव. पण आकाश मात्र रागिणीला जेलमध्ये घेऊन जात असताना थांबवतच नसतो. तेव्हा मात्र भूमी बोलते, बघितलं का रागिणी पटवर्धन, शेवटी त्याला सुद्धा समजायला लागले तुमची बाजू. आता मात्र तुमच्या आयुष्याची वाट लावणार. लवकरात लवकर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होणार. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर रागिणी कायमची जेलमध्ये जाईल की परत एकदा आकाश तिला सोडवून आणेल? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.